लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पायलट भाचीकडून विमानामध्येच खास सलाम करण्यात आला। त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। हिंदी चित्रपटांमधील विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारे अशोक सराफ यावेळी प्रवासामध्ये या सुखद धक्क्याने भारावून गेले। जान्हवी कपूर आणि टायगर श्रॉफचा लगच्या गले लवकरच येणार आहे। ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसेल। करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे आणि हा रोमॅन्टिक ॲक्शन ड्रामा असेल। राज मेहता यांनी ही स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यानंतर दोघा कलाकारांनी त्याला तत्काळ होकार दिला। लोकप्रिय गायक अभिजित भट्टाचार्य चुनरी चुनरी या गाण्याच्या रिमेकवरून संतापलेले आहेत। त्या गाण्याचा रिमेक केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या गाण्याचा रिमेक करत असल्याचं सांगण्याची कुणाचीच हिंमत नाही असं सुद्धा ते म्हणाले। त्यांनी हे गाणं बेबी नंबर 1 या सिनेमामध्ये गायलेलं होतं। लोकप्रिय गायक दिलजीत दोसांजनं महागडी कॉफी पिण्यासाठी जातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। तो लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिण्यासाठी गेलेला होता। त्या कॉफीची किंमत तब्बल 30,000 रुपये आहे। एवढ्या पैशामध्ये एखाद्याचं लग्न होऊ शकतं असं सुद्धा तो गमतीत म्हणाला। लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता कमल हसन आता नवीन वादामध्ये अडकलाय। त्याच्या आगामी ठग लाईफ या सिनेमाचा ऑडिओ लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी त्यानं विधान केलेलं त्याला चांगलंच भवलेलं आहे। तामिळ भाषेनं कन्नडला जन्म दिला असं त्यानं म्हटलेलं होतं। अभिनेता सोनू सूदनं स्वतःची बाजू मांडत एका वादावर पडदा टाकलाय। हेल्मेट आणि शर्ट न परिधान करता सुसाट बाईक पळवतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। हिमाचल पोलिसांनी त्याची दखल घेत चौकशीला सुरुवात केली आणि त्यावर मौन सोडत तो व्हिडिओ एका शूटिंगमधला असल्याचं सोनूने म्हटलंय।